मान इडा देवाला इडा गावाला इडा पडला आणि इड्या मंडळीला आम्ही करतो नमन तुम्ही ऐका हो गुणीजन भयला नमन हो भयला नमन आम्ही करतो कथन तुम्ही ऐका हो गुणीजन भयला नमन हो भयला नमन अरे हो विस कटली हरा आम्ही येतो पुढे विस कटली हरा आम्ही येतो पुढे विस कटली हरा आम्ही येतो पुढे हो आज त्याच्या गौरीवर सवरी टुले हो आज त्याच्या गौरीवर सवरी टुले विस कटली हरा आम्ही येतो पुढे विस कटली हरा आम्ही येतो पुढे विस कटली हरा आम्ही येतो पुढे लहान मुलं मुली जमुनाची मुकाली लहान मुलं मुली जमुनाची मुकाली खेळ भातुकालीचा खेळताना नकाली खेळ भातुकालीचा खेळताना नकाली अकलेच्या चिखलात नेत्र खुले हो अकलेच्या चिखलात नेत्र खुले विस कटली हरा आम्ही येतो पुढे विस कटली हरा आम्ही येतो पुढे विस कटली हरा आम्ही येतो पुढे गणपती आला न नाचून गेला गणपती आला न नाचून गेला गणपती आला आणि नाचून गेला गणपती आला आणि नाचून गेला नटवार पार माग झाला र नटवार पार माग झाला नटवार पार माग झाला र नटवार पार माग झाला गणपती आला न नाचून गेला गणपती आला न नाचून गेला गणपती आला आणि नाचून गेला गणपती आला आणि नाचून गेला अरे हो भयला नमन हो घरी तो वंदन भयला नमन हो भयला नमन तुम्ही ऐका हो गुंजन मी करीतो कथन भयला नमन हो भयला नमन भयला नमन हो भयला नमन भयला नमन हो भयला नमन नमस्कार 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 मॅडम नमस्कार 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 अरे नमस्कार 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 पोचला वाटतं नमस्कार तुम्हा सर्व रसिक शिक्षकांचं सर्व रसिक प्रेक्षकांचं सरस्वती विद्यावर तरी नीट बोल जीभ जड झाली तुझी चल नीट उभा राहा राहिलो अरे आपले प्रेक्षक या बाजूला आहेत रे हा. चल या बाजूला बरा राहिलो चल आता माझ्या मागे बोल बोल अरे माझ्या मागे म्हणजे माझ्या मागे नाही बोल. सांगितलं इथेच उभा राहून मी जे बोलते ते बोल हा चालेल तार तार तरे रे काय तार तार तरे रे हे बोलू हा बोल तार तार तरे रे तेरुत्त रतो ऋतेही तेरुत्त रतो ऋतेही तेरुत्त तोतो ऋतेही तेरुत्त ततो नाही तेरुत्त रतो ऋतेही तेरुत्त रोतो ऋतेही रता रता तित्तिरी रोत्ती रता रता तित्तिर रोती तित्तिरी तोत्ती नाही तित्तिरी रोत्ती रता रता तित्तिर रोती तिरे 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 तराव तराव तिरे तिरे तराव तराव हा आता एकत्र बोल हा. तार तार तरे रे तेरुत्त रोतो ऋतेही रता रता तित्तिर रोती तिरे तिरे तराव तराव जमलं रे खरंच जमलं तुला हा. बरं मला सांग हे काय बोललास तू टंग ट्विस्टर त्याला मराठीमध्ये काय बोलतात नाही माहिती भाषा विरहित पीडित भाषा विरहित पीडित राहील लक्षात. पण मला सांग तू कसं चुकू शकतोस रे? अरे माझ्याकडे फक्त अक्षर आहेत, शब्द नाही आहेत. आणि तसं पण शब्दांची निर्मिती माझ्यातूनच तर होते हो, हो. म्हणून.
आता पुढे नीट बोला. हा. तर तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं सरस्वती विद्या मंदिर तर्फे स्वागतम सुस्वागतम. तर मंडळी, आज आपण इथे का जमलोत? सांगतो. आज आपण इथे तीची नवीन ओळख करून द्यायला इथे जमलोत. काय? ती म्हणजे कोण? अहो, आधी मला हे तर सांगू द्या, मी म्हणजे कोण? तर मी आहे स्वरव्यंजन. ओळखलं का? अहो, लहानपणी तुम्ही माझ्या बरोबरच तर खेळ खेळून मोठे झाल्यात, आठवते? अहो, माझ्यावर तर गाणं सुद्धा आहे, ऐकलंय? मी ऐकवतो, मला येतं, मी ऐकवतो. अ आ आई म म मक्का, मी तुझा मामा दे मला मुक्का, मी तुझा मामा दे मला मुक्का, ब ब बद. अरे थांब गातोयस तर जरा सुरात तरी गा. आम्ही कशाला आहोत? आता ऐक. म्हणा. आई म म मका, मी तुझा मामा दे मला मुक्का. आई म म मका, मी तुझा मामा दे मला मुक्का, मी तुझा मामा दे मला मुक्का. तुरु तुरु चाले गग गाडी झुक झुक जाई, गग गाडी झुक झुक जाई. बाळ माझे कसे गोड गाणे गाई. आई म म मका, मी तुझा मामा दे मला मुक्का, मी तुझा मामा दे मला मुक्का. शब्दांशी आणि वाक्यांशी खेळण्या अगोदर तुम्ही माझ्या बरोबरच तर खेळत होतात. तर ही झाली माझी ओळख. आता तिची ओळख सांगतो. ती म्हणजे जिच्यामुळे आज आपण एकमेकांशी संवाद साधू शकतोय. अहो, तिच्यामुळेच तर आपण ज्ञान मिळवू शकतोय. खरं तर ती आहे म्हणून मी आहे, अशी माझी माय म मराठी, माझी व तुमची माय बोली म्हणजेच मराठी. आई, हे सगळं काय आहे? कोणी केली ही अवस्था? मला बघवत नाही आई, मला बघवत नाही आई, मला बघवत नाही. याआधी मी प्रसन्नपणे मुक्तपणे विहार करायचे, सगळ्यांना जवळचे वाटायचे, आपली आपलीशी वाटायचे. पण नंतर लोक मला विसरायला लागले आणि आताशा तर मला चक्क टाळतात व पुढच्या काही काळात तर मला पूर्णपणे पुसून टाकण्याचा किंवा संपवण्याचाही प्रयत्न करतील. इतका का फरक केलाय मला? सगळ्याच ठिकाणी दुजाभाव करतायत माझा. साधे शाळेत ऍडमिशनच्या ठिकाणी सुद्धा मला नाकारतात. व तुमच्या कॉर्पोरेट जगात तर काय, मला कसपटा समान वागणूक दिली जातीये.
आजकाल सामाजिक कौटुंबिक सगळ्याच ठिकाणी गळचेपी सुरू आहे माझी. राजकीय पातळीवर तर काय, माझा हवा तसा केव्हाही कुठेही कसाही वापर करून घेतला जातो. माझी पाळंमुळं विखरली जातात, विसरली जातात. माझ्या अस्तित्वाच्या कणिका माझ्या अस्तित्वाच्या कणिका तू पुन्हा एकवटून दाखवायचेस. आणि ही सगळी जबाबदारी मी तुझ्यावर सुपूर्द करतेय. होय, तुझ्या अस्तित्वाची जाणीव करून देईन मी सगळ्यांना नव्याने, आणि तुला पूर्वव्रत करीन अशी मी प्रतिज्ञा करतो. May I come in? No. Excuse me? Ma'am, please welcome. Yeah, Please have a sure. seat. Be comfortable. Yes, I'm comfortable. So, sir, I am here from Dyas Production to discuss about our new novel. Yes, I know very well. But first of all, would you like to have some tea or coffee? No, I'm fine. Can we start our meeting? Yeah, sure. So, sir, here is our contract. Please read it out and sign here. Okay. Done. So, sir, when will you complete our novel? For novel, actually I will need at least 1 year to complete it. No issues, but please convey me your token amount. The token amount as you wish, ma'am. No issues. Okay, then I'll meet you later. Yes. Nice to meet you. Thank you. आईचा, मराठी कादंबरीचा व्यवहार, पण व्यवहाराचा संवाद सगळा इंग्रजीत. व्यवहार तर उत्तम झाला. आता नव्या कादंबरीला लिहायला सुरुवात केली पाहिजे. बाकी विषय मात्र छान दिला या लोकांनी. काय लिहूयात बरं? हा, सुचलं. मराठीचा माझ्या मायबोलीचा. खरं तर बोलायलाही जड जातंय, पण माझ्या मराठीला इंग्रजीत विकला या लेखकाने. याला असं सोडणार नाही. आता समजेल. माझ्या आईला पण करता काय? साधा विचार करा. मी नुकताच ह्याच्या मेंदूतून स्वतःला बाहेर काढलंय. आता बघूच कादंबरी कशी लिहितो ते. आणि तुम्ही हा विचार करून बघा, मराठी जर तुमच्या डोक्यातून पूर्ण पुसून टाकली तर काय होईल? काय होईल?
जीवापर्यंत अक्षरांशी कबड्डी खेळणारा, शब्दांशी झुंजणारा आणि वाक्यांवर वाक्यांच्या लढ्या पाडणारा आज मी हतबल झालोय का? कशामुळे? आता लिहायला बसल्यावर जे लिहून झालंय ते वाचता येत नाहीये, पुढे एक अक्षरही आठवत नाहीये. नक्की काय होतंय मला? खरंच कडचं होणार माझं. ती बहुतेक रुचली आहे माझ्यावर, माझी भाषा रुचली आहे माझ्यावर, माझी भाषा रुचली आहे माझ्यावर. कुठला बटन नव्हतं दाबला ना, त्यांनी डायरेक्ट ऑन केलेला ना तिकडून. अरे उठ उठ, रडू नकोस, उठ उठ, सापडेल 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 तुला ती, उठ उठ, रडू नकोस, उठ, सापडेल सापडेल म्हटलं ना, उठ, रडू नकोस. अरे काय रडतोस तू पण? कसं आहे माहितीये का, तिचं वैविध्य, तिची समृद्धी तुझ्याबरोबरच या सगळ्यांनाही दाखवून द्यायची मला. अरे मनुष्य जसं समूहाने राहू लागला, म्हणजेच आजकालच्या भाषेत ग्रुपने राहू लागला ना, तसं तसं तो भाषा वापरू लागला संवादासाठी वेगवेगळ्या प्रांतांप्रमाणे. तसंच महाराष्ट्र प्रांतातील भाषा झाली मराठी. तिलाच शोधतोस ना तू? हो, सापडेल सापडेल. मी दाखवतो तुला तिची वेगवेगळी रूपं. पाहिजेत? तू वराडी भाषा ऐकलीस का रे? आता वराडी नावाचीच एक मराठी भाषा आहे, ऐक, कळेल तुला. सैमाया सजनिले आवचैनच पडेच ना, केळीच्या पानामंदी डोले रागोची मैना. सैमाया सजनिले अवचैनच पडेच ना, केळीच्या पानामंदी डोले रागोची मैना. सैमाया सजनिले बाई चैनच पडेच ना, सैमाया सजनिले बाई चैनच पडेच ना, केळीच्या पानामध्ये डोले रागोची मैना. सैमाया सजनिले अवचैनच पडेच ना, सैमाया सजनिले अवचैनच पडेच ना, केळीच्या पानामध्ये डोले राघोची मैना. सैमाया सजनिले बाई चैनच पडेच ना, सैमाया सजनिले बाई चैनच पडेच ना, केळीच्या पानामध्ये डोले राघोची मैना. मायावर घरावर मायावर घरावर, बाई मायावर घरावर, मायावर घरावर, गेला कोहळ्याचा येल बाई. गेला कोहळ्याचा येल बाई. मायावर घरावर गेला कोहळ्याचा येल बाई. त्याचे फुलना पडती माया सजनाच्या पायावरी. सैमाया सजनिले अवचैनच पडेच ना, केळीच्या पानामध्ये डोले राघोची मैना. बाई दयना दयता, अव दयना दयता,
दाना आई उरला एक दाना अवदयन दयता उरला एक दाना उरला एक दाना झोपी गेला माय सजना सैमाया सजनिले अवचैनच पडेच ना केळीच्या पानामध्ये डोले राघोची मयना सई माया सजनिले बाई छैनच पडेच ना सई माया सजनिले बाई छैनच पडेच ना केळीच्या पानामध्ये डोले राघोची मयना माया सजनिले अवचैनच पडेच ना केळीच्या पानामध्ये डोले राघोची मयना सई माया सजनिले बाई छैनच पडेच ना सई माया सजनिले बाई छैनच पडेच ना केळीच्या पानामध्ये डोले राघोची मयना 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 केळीच्या पानामध्ये अरे हो समजलं मला तुला नाचता येतं ते जमतंय काय आवडलं ना? मस्त. हे काहीतरी जबरदस्त ऐकवलंस आणि दाखवलंस. हे मला ना अजून जाणून घ्यायचंय. सांगशील? सांगतो. अरे तेच तर सांगायला मी इथे आलोय आणि बऱ्याच गोष्टींची जाणीव करून द्यायची आहे तुम्हा सगळ्यांना. म्हणजे मला कळलं नाही. कसली जाणीव? कशाची जाणीव? अरे हेच बघ ना, आता वराडी गाणं ऐकलंस? हो. तिथला मातीचा सुगंध आला की नाही आपोआप? हा. आता तसंच जरा घाटावर जाऊन येऊ. आपल्या घाटावरच्या दोन मैत्रिणी काय म्हणतात ते ऐकूयात आणि त्यानंतर पाटील आहे की कसं कसं आणि काय काय म्हणतायत ते ऐकूयात. चल. अगाय टावळे भावाने डोळे काय अगं अगं बया 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 शमे अगं बया म्हणे तू अगं ये की इकडं काय खातोय मी तुला वय वय अगं बया म्हणे लयच भारी दिसू राहिली का तू मग माझ्या पाटलाने मला गुच्चीतून पैठणी देऊन नेली की पर्पल रंगाची पर्पल पर्पल वय जांभूळ सारखा जांभळा कलर पर्पल अगं शमे कधी आली तू कालच आले ग मी काय सांगू तुला अगं माई सासू मला सोडीतच नव्हती बाई आत्ता ग बया वय ना अगं माहेरला जायचं म्हटलं की लगेच थोबड वाकडं होतंय तिचं काय बोलती वय ना माय सासू सासरे आणि माझं पाटील भारी आहेत बर का नशीबच काढलं ग म्हणे नाहीतर माझ्या घरी कसलीच सवड नाही मिळत बघ मला बाई अवघडच दिसतंय की ग तुझं वय ना आता किती दिवसांसाठी आलीस कसलं काय काल आले आणि उद्या लगेच जायचंय बघ का ग अगं माझं पाटील नागोबासारखं डोक्यावर येऊन बसलाय सारखं त्याचं कवायती बाई आणि माझं पाटील खूपच समजूतदार बघ कसली बी किरकिर नाही तर पाटलाची आणि माझं पाटील नुसतं दटिंग तुला सांगते कुणाचं काय ऐकतील तर शपथ आहे बाई दटिंगण म्हणजे अगं एक शौक सोडत नाही पड म्हणू नको बैठका म्हणू नको काय काय करते ते बाई आणि माझं पाटील लय गोड बघ समद्यांशी मिळून मिसळून वागतात आणि माझं पाटील स्वतःला सावकारच समजतात जसं की गावचं जहागीरदार आहे अगं माझा फोन वाजू लागला अगं म्हणे ती पिशी अगं माझी पिशी कुठं आहे अगं म्हणे ती पिशी अगं माझी कोचची पिशी कुठं आहे अगं तुझी पिशी वय 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 वय
ऐका की पाटील, अहो मी पण तुम्ही पण म्हणती शम्या चल येते मी. अगं बाया थांब की ताडे. नको चल येते मी. अगं तू तर बोलत होती तुझा पाटील यायची बारी म्हणून. अगं घरोघरी मातीच्या चुली येते नाही तर पाटलाच्या दत्त्या पडतील. अगं म्हणे आणि माझी पिशी देखील. अगं ये पाटलाची. हिच्यापेक्षा तर माझाच पाटील बरा. मोठं घर पोकळ वासा आणि वारा जाई बसा बसा. हा खरंय मजा आली. हो खरंच रे, खूपच वेगळी आहे रे घाटी भाषा. अरे मग आणि तसंच एखादं गाव, आता पुढचं जाऊया. एखादं गाव कसं सुमरान मांडून गाणं घालत असतं बघ. अरे तो आपला धनगरी दादा, तो काय म्हणतोय ते ऐकूयात. चल. बिरुबाच्या नावानं सांग भला, बिरुदेवाच्या नावानं सांग भला. ए सुंबरानं मांडला, सुंबरयानं मांडला, सुंबरानं मांडला, सुंबरयानं मांडला, मांडला सुमरयानं मांडला, सुमरानं मांडला, सुमरयानं मांडला. सुंबरानं कोणाचं बिरुबा देवाचं, बिरुबा देवाचं मराठी भाषेचा. सुमरानं मांडला, सुमरयानं मांडला, सुमरानं मांडला, सुमरयानं मांडला. सुंबरानं कोणाचं
देवाचं सरस्वती देवीचा सरस्वती देवीचं भाषेच्या गमतीचा सुमरान मांडलं सुमरयान मांडलं सुमरान मांडलं सुमरयान मांडलं हे सुंबरान कोणाचं मराठी भाषेचा शब्दांचं वाक्यांचं सुमरान मांडलं सुमरयान मांडलं सुमरान मांडलं सुमरयान मांडलं सुंबरान कोणाचं माझ्या माय बोलीचं माय मराठीचा सुमरान मांडलं सुमरयान मांडलं सुमरान मांडलं सुमरयान मांडलं सुंबरान मांडलं सुंबरयान मांडलं सुंबरान मांडलं सुंबरयान मांडलं सुमरान मांडलं सुमरयान मांडलं सुमरान मांडलं सुमरयान मांडलं सुंबरान मांडलं सुंबरयान मांडलं सुंबरान मांडलं सुंबरयान मांडलं भाषा एकच पण किती वेगवेगळं पण आहे ना त्यात. अरे ही तर नुसती सुरुवात आहे तिच्या वैविध्याची आणि त्याची ओळख विसरली आहेत रे सगळे अगदी तू सुद्धा. आणि आजकाल तर काय बिकट आणि मजेशीर अवस्था केली तुम्ही भाषेची. बघायची तुला दाखवतो. बघतोय रिक्षावाला गिरायकाची वाट बघतोय रिक्षावाला वाट बघतोय रिक्षावाला गिरायकाची वाट बघतोय रिक्षावाला. भैया 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 लवकर चलो खूप उशीर हो गया है. अहो ताई जायचंय कुठे पण. अरे वो उधर को बढ़ के सरस्वती विद्या मंदिर है ना उधर को जाना है. भैया खूप उशीर हो गया है लवकर चलो. बरं बरं बसा. मला आता प्रॅक्टिस करायची आहे. भैया चालेल. केवढे हुए पैसे. 52 रुपये झाले ताई. हे घेऊ छुट्टे नाही है माझ्या जवळ. 2 रुपये असतील ना द्या. अहो नाही है माझ्या इकडे तुमच्या इकडचे देऊ ना. इथे सापडले. थँक्यू थँक्यू. हो ताई इथे या. लवकर बोलो. तुम्ही मराठी आहात ना. हो मग मी मगापासून तुमच्याशी मराठीत बोलतोय. तुम्ही आपली सुंदर भाषेची चिरफाड का करताय. सॉरी 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 सॉरी. परत चिरफाड. माफ करा ते लक्षातच नाही आलं माझ्या. मी उगाच आपली हमरे को तुमरे को हमरे को तुमरे को हमरे को तुमरे को बस, बस, बस. हमरे को तुमरे को हमरे को तुमरे को हमरे को तुमरे को हमरे को तुमरे अहो, को बस. हमरे को. मी या शाळेत काय करता. अय्या शिक्षिका आहे मी. तरीच कठीण आहे कोणाचं. या पोरांचं. परत वाट बघतोय रिक्षावाला गिरायकाची वाट बघतोय रिक्षावाला. आलो आलो. का असून फारच धन्यवाद होत्या बाई. अरे बघ ना तूच हेच तर सांगायचंय मला. ए पण तू वैविध्य म्हणतोयस म्हणजे नक्की काय रे. आपल्या भाषेची श्रीमंती आपल्यालाच कळली नाही रे बाबा. अरे मराठी ही फक्त एक भाषा झाली
पण याच मराठीचे वराडी, आगरी, कोकणी, मालवणी, नागपुरी, ऐरणी, खानदेशी, जाडीबोली, कोल्हापुरी, चंदगडी, मराठवाडी, बेळगावी, दखनी, तंजोर मराठी, कोळी, कुणबी, मानदेशी, तावदी असे एकूण 52 बोली भाषांचे प्रकार आहेत. अरे बाप रे, मला ऐकतानाच दम लागला. 52 बोली भाषा. खपला. मंडळी, ह्याची न आणि णची समस्या आहे. करूया आपण नीट करूया. आता मी बोलते ते माझ्या मागून बोल. ए इकडे झालंय मगाशी. हे असं असतं यांचं. आता हे बोल. म्हणूनच प्रत्येक माणसाने जीवनात जेवणात. भूक लागले नाही, मग बोल ना. जीवनात मिळणारी नाणी नकली तर नाहीत ना. ह्याचा निर्णय घेण्यासाठी ती नाणी खणखण वाजवूनच ग्रहण करावीत. म्हणूनच प्रत्येक माणसाने जीवनात मिळणारी नाणी नकली तर नाहीत ना ह्याचा निर्णय घेण्यासाठी ती नाणी खणखण वाजवूनच ग्रहण करावीत. आता हे बोल. ताई, करतो मी हा पाठ, करतो मी तालीम. कधी करायची तालीम? उद्या. बर, आता हे काय बोललास? भाषा विरहित पीडित. याला जमतंय. शिकवरायला. हो. केवढी ही ना समृद्धी एखाद्या भाषेची. अरे वेड्या, तिची समृद्धी फक्त नृत्य, नाटक, साहित्य, कला यातच नाहीये. तिची व्यापकता खूप पसरलेली आहे. आणि तसंही आजकालची परिस्थिती तर तू पाहिलीच. आणि तुला एक माहिती आहे का, आपल्या महाराष्ट्रात कोकण प्रांतातच 3 वेगवेगळ्या मराठी भाषा बोलल्या जातात. आणि 3 भाषांपैकी तुला बघायच्या 3 भाषा? हो, बघायच्या आहेत नक्की. हो. आता बघ, कोकणी भाषेतलं एक जोडपं कसं एकमेकांशी संवाद साधतंय बघ. माझे राणी माझे मोगन तुझे डोळ्यात शोधता माझे राजा माझे मोगन तुझे नावात जोडताना तुला बोला खुशीत राहिलो तुला बोला खुशीत राहिलो तुझे माझे माझे राणी माझे मोगन
कडी खाताव आमी नुस्तें गरोयताव आमी कोंकणी उलयताव आनी गोंया आमचो गांव आमी शीत कडी खाताव आमी नुस्तें गरोयताव आमी कोंकणी उलयताव आनी गोंया आमचो गांव हे कोंकणी आमची गोंयची भास तीच करुया राजभास 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 आमी देवळान वेताव आमी इगोजेन वेताव आनी एकामेकाक मेळून आमी कोंकणी उलयताव हे देवळान वेताव आमी इगोजेन वेताव आनी एकामेकाक मेळून आमी कोंकणी उलयताव कोंकणी आमची गोंयची भास तीच करुया राजभास 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 मुस्क वाजयताव आमी कांतारा म्हणटाव आमी फुगडी गाजयताव पळय तेन्ना नाचता सगळो गांव आमी मुस्क वाजयताव आमी कांतारा म्हणटाव आमी फुगडी गाजयताव पळय तेन्ना नाचता सगळो गांव कोंकणी आमची गोंयची भास तीच करुया राजभास 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 समजताव मराठी शिंगताव पूण घरा कोडे वचून आमी कोंकणी उलयताव पुर्तुगेज मारताव मराठी शिंगताव पूण घरा कोडे वचून आमी कोंकणीच उलयताव कोंकणी आमची गोंयची भास तीच करुया राजभास 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 झालं झालं आवडलं ना हो या गोवण भाषेला माशाचा काट्याचा टोकदारपणा असला तरी ताल लय सूर फारच गमतीशीर आहे बरोबर आहे पण तसाच टोकदारपणा आता लय प्रमाण भाषेत आहेच की आणि आता जे तू पाहिलंस ते होतं कोकणी भाषेचं उदाहरण पण तसंच मराठी भाषेमध्ये भारूड हा एक काव्य प्रकार फार प्रचलित आहे अरे पण कोकणातील अजून भाषा शिल्लक आहेत की हो पण प्रमाण भाषा कळाल्याशिवाय बोली भाषांची गोडी आणि गंमत कशी कळेल रे तुला म्हणून मला असं वाटतं की आपण प्रमाण भाषेतलं एक भारूड ऐकूयात अरे पण भारूडच का भारूड हा एक समाज प्रबोधनाचा काव्य प्रकार आहे जो गावागावात तिथल्याच बोली भाषेप्रमाणे व्हायचा पण प्रमाण भाषेतला हे भारूड ऐकायला तुला तितकंच आवडेल आणि त्यापर्यंत देवापर्यंत पोहोचण्याचा मार्गही मिळेल कुठे चाललीस एवढी नटून थटून आणि काय ग नथ केलीस म्हणे मग दाखव की घालून हो हो दाखवते की अहो नथ मी केली ग बाई माझ्या नाकाला झेपत नाही नथ मी केली ग बाई माझ्या नाकाला झेपत नाही हिच्या नाकाला झेपत नाही हिच्या नाकाला झेपत नाही अहो नथ मी केली ग बाई माझ्या नाकाला झेपत नाही अहो नथ मी केली ग बाई माझ्या नाकाला झेपत नाही घरात होते जुने मोती पडून अनवट घ्यावी नथ हो बांधून
छे ग कसली घालते माझ्या नाकाला ठणकाचे माझ्या नाकाला ठणकाचे माझ्या नाकाला ठणकाचे माझ्या नाकाला ठणकाचे घरात होते जुने सोने अगदी सासूबाईंच्या वेळेचे हो बावण कशी पण वाटलं करावे दाग दागिने मग काय केलंस ग मग बोलाविला घरी सोनार अन करून घेतला चंद्रहार अगं मग घालतेस ना गळ्यात छे ग कसली घालते माझ्या मानेला रगचे माझ्या मानेला रगचे माझ्या मानेला रगचे माझ्या मानेला रगचे घरात होती जुनी चांदी आणि लागले मिया मैत्रिणींच्या नादी हिच्या नादी तिच्या नादी आणि हिच्या नादी आली मोठी आमच्या काय घरात होती जुनी चांदी आणि लागली मिया मैत्रिणींच्या नादी तोडे केले पायातले आणि सर्वांनी की हो नावाजले पण मग घालतेस ना पायात छे ग कसली घालते माझ्या पायाचं उचलत नाही माझ्या पायाचं उचलत नाही माझ्या पायाचं उचलत नाही माझ्या पायाचं उचलत नाही पण आता मस्त उमगले काय ग माझ्या देहाचे भूषण सत्वगुणाने सत्वर्तना त्यात असावे नम्रतेचे कोंदण जेणे मी लौकिकात चढेना हे वळतंय ना आणि कळतंय ना अगं पण वळत मुळीच नाही पण वळत मुळीच नाही पण वळत मुळीच नाही पण वळत मुळीच नाही गेली ग बाई माझ्या नाकाला झेपत नाही नातनी गेली ग बाई तिच्या नाकाला झेपत नाही हो एका जनार्दनी या देहाचे व्हावे सार्थक राम स्मरावा
भारूड येऊया का परत कोकणात. हो, तशा तर कोकणातल्या सगळ्याच भाषा पारंपरिक आहेत, पण एक भाषा अशी आहे ज्यामध्ये बोलण्यासोबत नाचण्याची सुद्धा परंपरा आहे. तुला सांगून नाही कळणार आहे, तू बघून कळेल तुला. ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे, गुरुनाथ माझे. शिवपुरा चांगदेव बुवा, कणकवली गजानन बुवा, कविराज माझे, कविराज माझे. नडगावात गोविंद नामदेव, नरवनाथ वझे बुवा, गुरुनाथ माझे. ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे. बोल 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 बजरंगबली की जय. धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला धाव रे. धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला धाव रे. धाव रे मला पाव रे,
काय हिरकले ना पाय? हो हो मग मग आता हे झालं कोकणी भाषेचं उदाहरण. हा. आता जरा मालवणात जाऊन येऊ. आता मालवणी भाषेतील एक घरातील जोडपं कसं एकमेकांच्या उरावर बसून एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करताय ना ते बघ. तिनसांचा चाफो माळून जाऊ नको गे बाय, तिनसांचा चाफो माळून जाऊ नको गे बाय. शिरा पडो डोळ्याक मगे डोळो लागणार नाही, शिरा पडो डोळ्याक मगे डोळो लागणार नाही. तिनसांचा चाफो माळून जाऊ नको गे बाय, तिनसांचा चाफो माळून जाऊ नको गे बाय. शिरा पडो डोळ्याक मगे डोळो लागना नाय, शिरा पडो डोळ्याक मगे डोळो लागना नाय. शिरा पडो डोळ्यात मगे डोळो लागना. इलय गो चाय ठेव वाईस. इलय घेऊ. घमघमता श्वास आणि जीव होता पिसो, घमघमता श्वास आणि जीव होता पिसो. फडफडता काळीच जसो रापणीतलो मासो, धडधडता भनभनता होता कायच्या माय, धडधडता भनभनता होता कायच्या माय. आज बेकारून असा फक्त करपूचा राहुला हा. तरी पण तुमका चाय हवी असा. आणि काय हो, सकाळी आंघोळ करून इलास तो ओलो टॉवेल ते सोफ्यावर टाकलास आणि आता बाहेरसून इला तर तो शर्ट खाली टाकलास. हा मगे मगे तो शर्ट तुम्ही उचलता की तुमचा बापूस आता वरसून उचलो? चाय राहुली माझा बापूस किती काढतोस गो? एवढा तू ठेव. आता या आपण मीच करूचा. सकाळी उठल्यापासून बाहेरचा बुतूरचा सर्वांचा मॅच करतय. आता या आपण बीच ठेवूचा. हा मगे यात काय मोठा काम नाही केलंस. मी बाहेर जाऊन कामा करतय, तुझ्यासारखा नाही घरात राहून कामा करतय. होय काय? तुम्ही कोण मोठे सावकार की प्रधानमंत्री एवढा काम केलं सांगतात का? आणि दिसतं तुमचा काम. काय असं दे, मी बाहेर जाऊन कष्ट करतय कमवून आणतय म्हणून हा चालला सगळा. होय होय, मी असं ना म्हणून अजून टिक्का नसय. दुसरी असती ना आतापर्यंत सोडून गेली असती. असा कसा तुका जाऊन देतलय? एकुलती एक लाडाची बाईल असस तू माझी. होय होय असा नाही. आज जास्तच प्रेम झाला तुमचा. असा कसा? तुझ्यावर प्रेम करताना नाही तर कोणावर करतलय? त्या शेजारच्या परबिनीवर. शिरा पडली तुमच्या तोंडावर. परत असं बोलून तर बघा, मुडदो पाडील. मस्करी करताय गो. बस करा तुमची मस्करी. आज जास्तच प्रेम उतू झाला तुमचा. दिसता चांदणीरा, दिसता चांदणीला मका दिसता चांदणीला. सपन पडता जागे पणी दिसता चांदणीरा. तळ्या काठी भेटी गाठी हातात तुझो हात, हातात तुझो हात माझ्या हातात तुझो हात. सपन माझा पुरा करू तुका पावना नाही, सपन माझा पुरा करू तुका पावना नाही. शिरा पडो डोळ्याक मगे डोळो लागना नाही, शिरा पडो डोळ्याक मगे डोळो लागना नाही. शिरा पडो डोळ्यात मगे डोळो लागना नाही, शिरा पडो डोळ्यात मगे डोळो लागना नाही. मिरग गेलो दसरो गेलो इलो फाल्गुन मास, मिरग गेलो दसरो गेलो इलो फाल्गुन मास. खबरा करता निजेचा अजून तुझो वास. कोकण म्हणजे काय? परशुरामाने जी समुद्रात बाण मारून रत्नांची खाण उभी केली ती म्हणजे कोकण. आंबा फणस काजू भात म्हणजे आमचं कोकण. अंगणेवाडीची जत्रा तर सह्याद्रीचा वारा म्हणजे आमचं कोकण. अरे जिथं जन्म घ्यायला नशीब लागतं ना म्हणजे आमचं कोकण. खरंच खरंच रे, ही कोकणी मालवणी वरून टणक आणि आतून मौशार गोडसर आहे नाही? हा आत्ता बरी गोडी लागली तुला. अजून खूप बाकी आहे माहितीये का? हो, पण आता मी स्वतःला खूप हतबल समजतोय की एवढी ही श्रीमंती भाषेची आपल्याकडे असताना मला काहीच आठवत नाहीये.
पाहिल्यावर रिफ्लेक्ट होतंय फक्त. म्हणजेच प्रतिबिंबित म्हणायचं का तुला? आणि थांब, एवढ्यातच काय हतबल बितबल होऊ नकोस, अजून खूप बाकी आहे. अरे तो आपला कोळी बांधव, तो त्याची ओळख कशी करून देते ते बघायचं अजून. कोळी म्हणजे त्यात माशाचा चटपटीतपणा, समुद्राचा खारटपणा आणि समुद्रासारखी खोल माया असणारा कोळी. तो त्याची ओळख कशी करून देते बघ तूच. वेसवचे बाजारी लोकांच्या नजरा परतिंग तुझ्यावरी गल्ला गोपारू करतेस यो नखरा चल जाऊ बाजारी वेसवचे बाजारी लोकांच्या नजरा परतिंग तुझ्यावरी गल्ला गोपारू करतेस यो नखरा चल जाऊ बाजारी चल गोपारू आईली रोकर बाजारची तयारी सरग्याची टोपली माथ्यावर घेऊन विकूजा बाजारी मी हाय कोली सोरीला डोळीला मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हाणलन कोली ग चल जाऊ बाजारी मी हाय कोली सोरीला डोळीला मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हाणलन कोली ग चल जाऊ बाजारी मी हाय कोली सोरीला डोळीला मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हाणलन कोली ग चल जाऊ बाजारी मी हाय कोली सोरीला डोळीला मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हाणलन कोली ग चल जाऊ बाजारी मी हाय कोली सोरीला डोळीला मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हाणलन कोली ग चल जाऊ बाजारी. अरे येतो येतो, अरे येतो, आजच्या गावात येतो. मला कळलंय मी चुकलोय. तिला खूपच दुर्लक्षित केलंय मी, त्यामुळे ती रुचली आहे माझ्यावर. अरे एवढं वैविध्य आहे एकाच भाषेमध्ये, आणि मी किंवा आपण कशी वागणूक देतोय तिला. अरे अशी वागणूक तर शत्रूच्याही वाटायला नाही हो. का रोजच्या रोज पण आपल्याच भाषेचे दिंडवडे काढत बसतो. सगळं विसरलं जात आहे ना. तू तिची अवस्था पाहिली नाहीयेस अजून, मी पाहिली आहे, आणि त्याचाच मला फार त्रास होतो. म्हणून मीच तुझ्या मेंदूतून स्वतःला पुसून टाकलंय. म्हणजे तू नक्की कोण आहेस?
मराठीचा हा प्रवास पाहता पाहता तुझी ओळख विसरायचंच राहून गेलं. आणि हो, तुझ्याशी आता बोलताना मला कळलंय की मी मराठीचा शोध घेतोय. मला ना तिला भेटून माफी मागायची, मला तिला भेटून माफी मागायची. मला नाही वाटत. मीच आहे तो ज्याच्याशी आधी तुझी ओळख झाली, मग मी माझ्या आईशी तुझी ओळख करून दिली. मीच तो स्वरव्यंजन आणि माझी आई म्हणजेच मराठी. आतापर्यंत बऱ्यापैकी अंदाज आलाच असेल तुला तिच्याबद्दल. आणि तुला पाहायचं तिला, पाहायचंय, दाखवतो थांब. ती अजून कशा कशात येते. शेतीच्या अवजारांसारखी टणक कडक खरखरीत व रखरखीत गोष्टींवरची कविता ऐक, मग कळेल तुला. सरत सरत करी पेरत पेरत, सरत सरत करी पेरत पेरत, मोघडा मोघडा पेरा नीचा वघडा, मोघडा मोघडा पेरा नीचा वघडा, पांबर मागे धारा ए जांभर, पांबर पांबर मागे धारा ए जांभर, कोयप कोयप निंदा इले सोप सोप, कोयप कोयप निंदा इले सोप सोप, औत औत आले कमाईले होत, औत औत आले कमाईले होत, तिफन तिफन वय शेताचे मापन, तिफन तिफन वय शेताचे मापन, चाहूर चाहूर आता सरल काहूर, चाहूर चाहूर आता सरल काहूर, वखर वखर घाले मायेची पाखर, वखर वखर घाले मायेची पाखर, नागर नागर सया सुखाचा आगर, नागर नागर सया सुखाचा आगर, नागर नागर सया सुखाचा आगर. ऐकलंस? अजून ऐकवतो थांब. तिचं वैविध्य, तिची समृद्धी, ज्या घरात आपण मायेने उबदारपणे राहतो. नाही 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 नाही, खरं तर ज्या घरातून आजकाल आपण तिला हद्दपार केलंय, करतोय, त्याच घराबद्दल तिच्या अक्षरात आणि शब्दात काय मांडले ते ऐक. घर असावे घरासारखे, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, इथे असावा सर्व पसारा, नको सजावट नसती, पलंगावरती खुशाल पडू द्या उषा पांघरुणे सारी, अहो पलंगावरती खुशाल पडू द्या उषा पांघरुणे सारी, प्रवेशद्वारी बूट चपलांचा ढीग असावा भारी, सोफ्यांवरती खुर्च्यांवरती विसावीत दफ्तरे, सोफ्यांवरती खुर्च्यांवरती विसावीत दफ्तरे, कागज पेपर पुट्टे शाई भरून कार्पेट सारे, टीपॉय वरती बशांसोबत बॅट बॉलही असावा, अहो टीपॉय वरती बशांसोबत बॅट बॉलही असावा, टेबलावरती ग्लासे चमचे यांनाही वाव मिळावा, तसबिरीच्या खेळस लटकती नॅपकिन टॉवेल ओले, तसबिरीच्या खेळस लटकती नॅपकिन टॉवेल ओले, सोळा मोळा करूनी पडदा खिडकी मध्ये लोळे, कसेही असू दे घरटे आपले, कसेही असू दे घरटे आपले, मात्र असू दे माया, यावे जावे कोणी कधी, त्यास मिळावी छाया, त्यास मिळावी छाया. खरंच खूप सुंदर वर्णन केलं आहे घराबद्दल. मला ना अगदी माझं घर आठवलं. मग त्याच घरात बोलली जाणारी भाषा नाही आठवत. त्यामुळे तर मी गलित गात्र झालोय. खूप चुकीची वागणूक दिलीये आम्ही आपल्या भाषेला. आपलीच माणसं आपला घात करतात तेव्हा सगळं हरवल्यासारखं होतं. खरंच कसं होणार माझं? मी यापुढे वाचू शकेन, लिहू शकेन, आणि लिहिलंच नाही तर जगणार कसा? अरे खरं तर तिची सुरुवातच सुंदर संस्कृतीने झाली. किती किती पसरली आहे ती. तिची व्यापकता एवढ्यावरच नाही थांबत. आपल्याकडे म्हणी, सुविचार, वाक्प्रचार हे तर आहेतच रे संवादामध्ये वापरण्यासाठी. परंतु उखाणे हा प्रकार केवळ तुला मराठी भाषेतच ऐकायला मिळेल, ते सुद्धा वेगवेगळ्या प्रांतानुसार. आता ऐक, कोल्हापूरची ताई काय उखाणं घेते ते, आणि कोकणातील सुद्धा एक उखाणं ऐकूयात.
खन खन कुदळी मनमन माती. ऐका बरं का. खन खन कुदळी मनमन माती, चितारले खांब सावरल्या भिंती. सासूबाईंच्या पोटचे भाऊजींच्या पाठचे, सासूबाईंच्या पोटचे भाऊजींच्या पाठचे, कोल्हापूरचा फेटा बांधतात ते राव आमचे. स्वयंपाकघराच्या पडताळीत बशीत ठेवले हे ते पणसाचे घरे, स्वयंपाकघराच्या पडताळीत बशीत ठेवले हे ते पणसाचे घरे. भाऊराव वरून दिसतात बरे पण नीट वागतील तर खरे. हे उखाणे पण खाद्य संस्कृतीमध्ये सुद्धा खूप वेगवेगळेपण आहे. ऐक. कोकणात खाद्य सागरी खाद्यपदार्थ व नारळाचा भरपूर वापर, तर विदर्भात मसालेदार व तिखट पदार्थ, वराडी पद्धतीचं तिखट वरण. पश्चिम महाराष्ट्रात झणझणीत आणि मसालेदार पदार्थ, मसाले भात, मिसळ पाव, तर मराठवाड्यात ज्वारीची भाकरी, पिठल्या चटण्या व डाळी याचा समावेश होतो. या सगळ्या पदार्थांबरोबरच महाराष्ट्राची खाद्य संस्कृती सण उत्सव व ऋतूनुसार बदलतात. ऐकलंस? हे फक्त उदाहरणासाठी सांगितलंय रे तुला व या सगळ्यांनाच. पण मराठीची प्रतिभा लाभलेले गदी माडगुळकर एकदा एका समारंभात जेवायला बसले होते. तेव्हा त्या पंक्तीत सगळे पदार्थ वाढून होईपर्यंत त्यांनी त्याच्यावरती कविता केली. ऐक. काय वाढले पानावरती, काय वाढले पानावरती, ऐकून घ्यावी थाट संप्रती. धवल लवणे हे पुढे वाढले, धवल लवणे हे पुढे वाढले, मेटकूट मग हे पिवळे सजले. आले लोणचे बहुमुरलेले, लिंबू कागदी रसरसलेले, किसून आवळे मधुर केले, कृष्ण काठीचे वांगे आणले, कृष्ण काठीचे वांगे आणले, खमंग त्याचे भरीतच केले. कोशिंबिरीच्या ओळी जमल्या, कोशिंबिरीच्या ओळी जमल्या, शुभ्र काकड्या होत्या. मुळा कोवळा मिरच्या ओल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या, केळी कापुनी चकत्या केल्या. चिरून पेरूच्या फोडी सजल्या, एक रूप त्या दह्यात झाल्या. फेण्या पापड्या आणि सांडगे, फेण्या पापड्या आणि सांडगे, कोणी आणुनी वाडी वेगे. घवल्या नकुल्या धवल मालत्या, घवल्या नकुल्या धवल मालत्या, खिरी तयांच्या शोभत होत्या. शेवयांच्या मग खिरी वाटल्या, आमट्या आणि मग वाट्या भरल्या. सार गवडसे रात्याआंब्याचे, सार गवडसे रात्याआंब्याचे, भरले प्याले मधुर गडीचे, कणीदार बहु तूप सुगंधी, भात वाढण्या थोडा अवधी. हे ऐकून मला भूक लागली. चला चला तिथे पंगत लागली. चल चल. ऐकलंस? किती समृद्ध आहे मराठी. आणि अशा मराठीचा कळत न कळत अपमान करता तुम्ही. शी. अरे हे तर फक्त खाद्य संस्कृतीपर्यंत आलोय, पण अजून खूप बाकी आहे. दर 10 कोसांवर जसं पाणी बदलतं तसं तिथलं राहणीमान बदलतं. तिथली पेहराव संस्कृती, दागिन्यांची संस्कृती यामधलं वैविध्य अजून आहेच. आणि अशा समृद्धीने नटलेल्या मराठीची अवहेलना करता तुम्ही. मी फार चुकीचा वागलो तिच्याशी. लेखक म्हणून ज्या मराठीवर जगत आलो तिलाच डावलू लागलो, तिचा फक्त वापर करू लागलो. तिच्यामुळे मी आहे हे विसरलो. एवढंच नाही तर तिच्या अस्तित्वाची जाणीव ठेवण्याचंही विसरलो. हा जसा माझ्याशी वागला ना तसंच तुम्हीही बऱ्याच अंशी माझ्याशी वागला. आत्ता माझ्या मुलाने म्हणजेच स्वरव्यंजनाने माझी व माझ्या संस्कृतीची एक झलक दाखवून दिली तुम्हाला, व मलाही नव्याने ओळख करून दिली. खरंच साधा विचार करा, मी नाही राहिले तर काय होईल? कशी घालू ह्यात बोलता काही सुचत नाहीये. तिच्या नसण्याने मी काहीच करू शकत नाही. पण ती रुचली आहे माझ्यावर. काय करू? कशी सावरू ही अवस्था? आठवेल आठवेल. जरा स्वतःच्या बालपणात जा, तिथून सुरुवात कर. ऐक, एक गंमत सांगतो तुला. जे जिथे हरवलंय ना ते तिथेच सापडणार तुला.
आ ई ई ऊ ऊ ए ऐ ओ औ आहा कमळ खरवस गणपती गणपती घर नयन कमळ बघ पवन फळ बघ पवन पपई पण झटपट आण बरोबर ना कमळ फुले पाण्यावर डुले बदक पहा तुरु चाले एक तुतारी द्या मजा आणुनी फुंकीन जी मी स्वप्राणाने फुंकीन जी मी स्वप्राणाने फुंकीन जी मी स्वप्राणाने तू आहेस कुठे गेली होतीस आईचा हात सुटल्यावर लहान पोर कसं भांबावतं तशी अवस्था झालेली माझी मी जपेन तुला मी तुला शब्द देतो तुला अजिबात लोप पावू देणार नाही तू ओळखलंस मला अरे काही क्षणांपूर्वी गलित गात्र झालेला तुला हे स्फुरण अचानक कसं चढलं अगं तुझ्यामुळेच तुलाच शोधत होता हा आणि तुझं अस्तित्व पूर्णपणे भांबावल्यामुळे तुझं अस्तित्व धोक्यात असल्यामुळे पूर्णपणे भांबावला होता आणि त्याची अवस्था बघतेस ना पण तुझं अस्तित्व असं कसं संपेल लोक उगाचच म्हणतात हो मराठी मरतेय मराठी भाषा संपली आहे अशी कशी संपूर्ण भाषा मरेल तू होतीस आहेस आणि असणारच मी जपेन तुला शेवटी म्हणतात ना जुनं ते सोनं तेच खरं तुझी सुरुवातच सुंदर संस्कृतीने झाली हा त्याकडे दुर्लक्ष झालंय आमचं पण आता नाही तू आहेस तू ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत आहेस त्यांच्यासारख्या अनेक संतांच्या अभंगात भजनात व नामजपात आहेस होय तू आहेस अत्रे पु ल गदिमा वपू व गोनीदा यांच्या कथा काव्य कादंबऱ्यातून तू विहार करत आहेस माझी कसली तक्रार नाही हो कशाही बद्दल परंतु बरेचदा असं होतं आपल्या आयुष्यात ज्या व्यक्तीमुळे ज्या वस्तूमुळे ज्या गोष्टीमुळे आपण चालायला शिकलो बोलायला शिकलो आयुष्यातल्या संकटांना सामोरे जायला शिकलो त्याच व्यक्तीला वस्तूला गोष्टीला सहज कानाडोळा करतो आपण अहो कृतज्ञता तर सोडाच
साधी जाणही ठेवत नाही आपण. हे माणूस असल्याचं तर लक्षण नाहीये, बरोबर ना? मनुष्य हा कितीही कर्मवादी असला व आपल्या मृतपिंडाप्रमाणे आपल्या आयुष्यातील क्रम वाटेल तसा बनवता येईल असे जरी त्यास वाटत असले तरी सुद्धा आपल्या आयुष्यातील बहुतेक गोष्टी आपल्या हाती नसलेल्या गोष्टींवरच अवलंबून असतात, हे त्यास मान्य करावेच लागेल. Even when we believe that we can sculpt our entire life by our own will, yet we need to gracefully accept and recognize that much of our life, our existence, unfolds under influences far beyond our command, beyond our control. हे मुद्दामून इंग्रजीत सांगितलं म्हणजे कदाचित तुम्हाला समजू शकेल. माझा काही वैर नाही कुठल्याही भाषेशी, सगळ्या माझ्या बहिणीच आहेत. मधीत अर्थ असा की फक्त संवेदना जाग्या ठेवा. माणूस आहात, माणसासारखं राहा. माणसासारखं राहून फक्त जाणीव ठेवा, फक्त जाणीव ठेवा. स्पंदते मराठी.
सुभाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी रंगते मराठी रंगते मराठी स्पंदते मराठी वर्षते मराठी झुंजते मराठी गरजते मराठी गरजते मराठी गरजते संवाद आहे म्हणून समस्या आहे. समस्या आहेत म्हणून संघर्ष आणि संघर्ष आहे म्हणून नाट्य. भाषा मातृभाषा मराठी माझी मराठी माय मराठी अक्षराने शब्द होती तयार अक्षराने शब्द होती तयार शब्दात शब्द गुंफले असता वाक्य होते तयार वाक्यांवरच्या लढीवाळावर होतो मी मुक्त स्वार अक्षर शब्द वाक्य याने मुक्त केले द्वार याने मुक्त केले द्वार स्वरव्यंजन तू घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण केलीस. शाब्बास. हा बोल रे काय खरंच अभिनंदन. अरे अभिनंदन तुझं आणि माझं सुद्धा. आणि हो तुम्हा सर्वांचं सुद्धा. काय रे झालं तरी काय आम्हाला पण सांग. अरे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय. अरे वा याचा तर 16 साजरा झाला पाहिजे.
कोट दवाखाने सगळीकडे तूच असणार. तू सारखी भेटत राहणार मला. आणि हो, या सगळ्यांना सुद्धा आता प्रत्येक व्यवसायासाठी तुम्ही मराठी वापरू शकता. आता जिथं तिथं पाहावं ऐकावं सगळीकडे मराठीचाच रंग पेटणार. आपल्या मराठीचा, आपल्या मायबोलीचा. तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उज्ज्वल भविष्यासाठी. एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी. दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. शिवबाची तलवार तळपली, महाराष्ट्र अस्मिता फडकली. शिवबाची तलवार तळपली, महाराष्ट्र अस्मिता फडकली. संतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली. ऋषीमुनी अंथोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले. आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले. भक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी. एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी. दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राजे. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. गणाधीशनाच तो रंगुनी, गणाधीशनाच तो रंगुनी. नवरात्रीची अंबा भवानी, नवरात्रीची अंबा भवानी. गणाधीशनाच तो रंगुनी. यळकोटाचा भंडारा उधळी खंडोबाची याण घेऊन. यळकोटाचा भंडारा उधळी खंडोबाची याण घेऊन. वारकऱ्यांची सुरेल दिंडी, विठुरायाचे नाम गर्जते. समृद्धीची पावन गंगा भरून येथे नित्य वाहते. मनगटात यश आहे आमुच्या आणि कीर्ती ललाटे. मनगटात यश आहे आमुच्या आणि कीर्ती ललाटे. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. अभंग ओवी फटका गवळण, धुंद पवाडा धुंद लावणी. माय मराठी भाषा आमुची, बक्षीदार भरजरी पैठणी. ज्ञानकला भक्ती विद्येचे वैभव येथे सदा नांदते. जे जे अनुपम अभिनय आहे ते ते सारे येथे घडते. आव्हानाला देऊन आव्हाने मोठी. दिलाने उमटू दे जय घोष
ऐसा नहीं होगा जब बोलेगे तो. We request everyone to please be seated. Not to leave the auditorium. We have something coming up. खाली बसा ना मॅम ना बोला. गायत्री मॅम, गायत्री मॅम. बोला मॅम, तुम्हीच बोला. नमस्कार. आपला जो ह्या वर्षीचा माय मराठी सोहळा रंगला तो गायत्री मॅममुळेच. एक पूर्ण एक महिना जो आम्ही त्यांच्यासोबत घालवला आणि त्या एका महिन्यात जेवढी प्रॅक्टिस झाली आहे ती आज इथे झाली आहे. आणि त्या ॲज माय मराठी सेक्रेटरी खूप चांगला झाला इव्हेंट. आणि मॅमला बोलायला देतो. ओके 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 ओके. नमस्कार सगळ्यांना, मनापासून धन्यवाद एवढा मोठा प्रतिसाद दिलात म्हणून. त्याच्यासारखी मी पण भावनिक आहे, पण तरी जमेल तेवढं. मी विद्यालंकार कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती रोहिणी केळकर यांना वर बोलवते आधी पहिल्यांदा प्लीज. प्राध्यापिका केतकी या प्लीज. प्रोफेसर प्राध्यापक राजेंद्र पाटोळे सर. थांब थांब थांब. खूप खूप बोलावंसं वाटेल कदाचित मला. खूप एक्सपिरियन्स आहे. 1.25 महिना जवळजवळ आम्ही एकत्र आहे यांच्याबरोबर. एकतर सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन या महाविद्यालयाचं. जमेल तितकं मराठी बोलायचा प्रयत्न करते. की हा असा विभाग असावा आणि या विभागातर्फे दरवर्षी असा सोहळा व्हावा ही संकल्पना ते राबवत आहेत. याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि खूप खूप अभिनंदन. आणि आय थिंक हे त्याचं 20वं वर्ष आहे, बरोबर आहे. सो 20वं वर्ष म्हणजे अशी भरपूर अनेक वर्ष चालावा हा. सगळ्यात आधी धन्यवाद माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल. आणि कदाचित त्या नटराजाची कृपा असावी की हा विभाग आणि या विभागासाठी या वर्षीचा हा विषय माझ्याकडे यावा. कारण माझं सगळं शिक्षण म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण, नृत्य शिक्षण सगळं मराठीत झालं आहे. आणि छान वाटतंय. ह्या सगळ्या मुलांकडनं एक कलाकार म्हणून आम्हाला खूप शिकायला मिळतं. आमच्यासाठी पदवी कागदी असते कदाचित. दर कार्यक्रमागणिक आम्हाला पदवी मिळते असं मला वाटतं. आणि ती या मुलांच्या मेहनतीने मिळते. आणि त्याचा आज जे काय परिणाम साधला गेला आहे त्यातच खूप खुश आहे मी. थँक्यू सो मच सगळ्या मुलांना. त्या मुलांसाठी प्लीज. आपण या पिढीला फार नावं ठेवतो
असं मला नेहमी वाटतं. पण अख्खा 1-1.25 महिना त्यांनी मला सहन केलं आहे, माझा ओरडा खाल्ला आहे आणि तरी खूप सुंदर रिझल्ट दिला आहे. मी माझ्या टीमला प्लीज बोलव मंचावर. एकटीने कधीच काम होऊ शकत नाही, खूप मोठी टीम असते. जशी या मुलांच्या मागे त्यांच्या मित्रांची मैत्रिणींची टीम आहे, तशी माझी टीम. लेखक आणि नाट्य दिग्दर्शक सुयश पुरोहित. संगीत मार्गदर्शक शुभम जोशी. आमचे वादक तालवाद्य ऋषिराज साळवी. प्लीज सर पुढे या. कीबोर्डवर साहिल कानसकर. मेकअप आर्टिस्ट. थँक्यू. माझे सहनृत्य दिग्दर्शक, माझ्या विद्यार्थिनी आणि या टीम मागे खूप माझ्या मागे आणि टीम मागे उभ्या असणाऱ्या माझ्या सहनृत्य दिग्दर्शिका हर्षिता गमरे, प्रांजल गवंडी आणि आर्या पंदिरकर. कलाकार निवड सहाय्य श्रुती साटम. प्लीज रंगमंचावर ये जिथे कुठे आहेस. येईल ती. रंगभूषा उलेश खंदारे आणि त्यांचा सगळा समूह जवळजवळ 7 जण आहेत, जे सकाळी 7 वाजल्यापासून काम करतायत. आणि मला खूप जाणीवपूर्वक नमूद करावं असं वाटेल की एखादी गोष्ट आपल्याला मिळावी यासाठी जसं आपण खूप प्रबळ इच्छा ठेवावी लागते, तशी दुसऱ्या कोणाची तरी प्रबळ इच्छासुद्धा तितकीच जास्त काम करत असते. आणि माझ्याबरोबर काम केल्यानंतर एका माणसाची खूप जास्त इच्छा होती की हा कार्यक्रम मला मिळावा आणि तो मी करावा. आणि त्यासाठी अथर्व पंदिरकर याचे मी खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच अथर्व. प्लीज इकडे ये. ताई तुम्ही केला पाहिजे, ताई तुम्ही केला पाहिजे असं सारखं म्हणणारा. थँक्यू सो मच अथर्व. खूप खूप आभार. खूप खूप मोठा हो. माझ्या सगळ्या टीमला श्रुती साटम, या सगळ्या समूहाला, या मुलांना खूप खूप धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. या 1 महिन्यात काहीही उणादुणा शब्द गेला असेल तर मी तुमची मनापासून माफी मागते. आणि खूप खूप मोठे व्हा. थँक्यू सो मच. आता खरं म्हणजे जास्ती काही बोलण्याचं राहिलेलं नाही आहे, पण मला खूप बरं वाटलं. आपले विद्यालंकारचे सगळे विद्यार्थी इतक्या सुंदर परफॉर्म करतात. आत्ता या आपल्या कार्यक्रमामध्येच आपल्या माय मराठी ह्या व्यक्तिमत्वाने सांगितलं की सगळ्या भाषा ह्या बहिणी आहेत त्यांच्या. त्यामुळे आपण असा आपली भाषा आलीच पाहिजे मराठी, पण आपल्याला आपल्या लँग्वेज ऑफ इन्स्ट्रक्शन जी म्हणतो इंग्रजी, तीही बोलता आली पाहिजे. आणि ह्या सगळ्याचा आपला प्रयत्न महाविद्यालयात चालू असतो. माय मराठीचे नवीन नवीन प्रयोग करत असतो आपण, तोचपणा येऊ नये म्हणून. आणि त्यामुळे ह्या वर्षीसुद्धा विविध लोकांकडनं आलेली प्रपोजल्स आम्ही अभ्यास केला आणि आम्हाला गायत्री मॅडमचं प्रपोजल ह्यावेळेला नवीन करून बघावं असं वाटलं आणि मला वाटतं की तो प्रयोग चांगला यशस्वी झाला असावा. And I'm really appreciate the audience.
कारण असं नुसतं एंटरटेनमेंट नव्हतं आज खरं म्हणजे, पण युअर राईट रिस्पॉन्सेस ॲट राईट प्लेसेस रिअली मेड मी व्हेरी हॅपी. आणि आपण हळूहळू मॅच्युअर होतो आहे ॲज ऑडियन्स. सगळी मुलं मॅच्युअर होत आहेत आणि अशा प्रकारचे कार्यक्रमसुद्धा त्यांना आवडत आहेत हे पाहून खूप बरं वाटलं. धन्यवाद. अजून एक सेगमेंट बाकी आहे ॲल्युमिनायचा, तो आपण करूया आणि आपण जाऊया. 1 वाजेपर्यंत खाली करायचं आहोत. धन्यवाद सर्व मुलांना. धन्यवाद आसिफ सर, धन्यवाद साबिर सर, धन्यवाद गोरे सर, धन्यवाद. सर थँक्यू सर. सुजय लवकर. Hello, hello. I request all the audience to kindly be seated. We have one more segment remaining. Thank you. उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओढी. दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. शिवबाची तलवार तळपली महाराष्ट्र अस्मिता फडकली. शिवबाची तलवार तळपली महाराष्ट्र अस्मिता फडकली. संतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली. ऋषीमुनी अंथोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले. आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले. भक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी. एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी. दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन रात्री.